म्हाताऱ्या लोकांमध्ये फिजिओलॉजिकल चेंजेस. तर डिफाईन कोणी 60च्या वर करतं, कोणी 65च्या वर करतं, कोणी 65 इज काय म्हणतात एल्डरली ऑर ओल्डर ऑर यंग ओल्ड आणि ओल्ड ऑर ओल्डेस्ट ओल्ड असं काहीतरी लिहितात ते. तर फिजिओलॉजिकल चेंजेस तर मेन आहे की फिजिओलॉजिकल रिझर्व सगळीकडे कमी होणार आहे, यांचा सगळीकडे फंक्शन कमी होणार, दॅट इज जनरल रूल. फक्त त्यांचा FRC इन्क्रीज होता. ठीक आहे. तो कार्डिओव्हास्क्युलर आणि ऑटोनॉमिकमध्ये एज रिलेटेड ॲट्रॉफी होणार आहे आणि फायब्रॉसिस वाढणार आहे, फॅट वाढणार आहे, मसल जाऊन फायब्रस आणि फायब्रोफॅटी होणार आहे. त्याच्यामुळे वेसल्स जे आहेत त्या थिक होणार आहेत, स्टिफ होणार आहेत, इलॅस्टिसिटी जाणार आहे, त्याच्यामुळे रेझिस्टन्स वाढणार आहे, त्यांचं डायमीटर वाढणार आहे, त्यांचं मीन आर्टेरियल प्रेशर वाढणार आहे, पल्स प्रेशर डिफरन्स वाढणार आहे, रेझिस्टन्स वाढणार आहे, वेलॉसिटी वाढणार आहे. नॉर्मली यंग लोकांमध्ये काय होतं की जी रिफ्लेक्टेड वेव्ह आहे ती क्लोजरच्या नंतर येते, त्याच्यामुळे क्लोजर झाल्यानंतर पण BP मेंटेन राहतो आणि त्याच्यामुळे कोरोनरी परफ्युजन डायस्टोलमध्ये पण चांगलं राहतं. यांच्यामध्ये काय आहे, वेसल वॉल स्टिफ आहे, वेलॉसिटी जास्त आहे, तर रिफ्लेक्शन वेव्ह ती ॲओर्टिक क्लोजरच्या पहिलेच पोहोचते आणि ते इजेक्शनलाच अपोज करते, त्याच्यामुळे आफ्टर लोड वाढतो. आफ्टर लोड वाढल्यामुळे LV वॉल थिकनिंग होईल, वॉल थिकनिंग झालं की मग ते डायस्टोलिक डिस्फंक्शन होईल. ठीक आहे. तर वॉल मोठी होणार आहे, थिक होणार आहे, रेझिस्टन्स वाढणार आहे, वेलॉसिटी वाढणार आहे, सिस्टॉलिक वाढणार आहे, पल्स प्रेशर वाढणार आहे, वेव्ज आधीच रीच होईल, आफ्टर लोड वाढणार आहे, LV थिकनिंग होणार आहे, डायस्टोलिक डिस्फंक्शन होणार आहे. हे एक कारण झालं डायस्टोलिक डिस्फंक्शनचं. दुसरं डायस्टोलिक डिस्फंक्शनचं आहे की एज रिलेटेड आहे. एज रिलेटेड इट कॅन नॉट रिलॅक्स, त्याच्यामुळे एलिव्हेटेड फिलिंग प्रेशर आहे, डायस्टोलिक फिलिंग कमी होतं आहे कारण की ते जास्त रिलॅक्सच होत नाही आहे, व्हॉल्यूम पण कमी झाला, प्रेशर जास्त झाला, त्याच्यामुळे ॲट्रियल क्लिकवर ते डिपेंडंट आहे. म्हणून जर AFib झाला तर त्याच्यामध्ये कार्डियक आउटपुट दणादण पडतो आणि प्रीलोडवर पण डिपेंडंट आहे, त्याच्यामुळे प्रीलोड कमी झाला, AFib झाला, कार्डियक आउटपुट पडतो, म्हणून रिस्क ऑफ पल्मोनरी एडेमा आहे आणि व्हॉल्यूम एक्सपान्शन्स ते टॉलरेट करत नाही. दुसरंही आहे की व्हेसल कंपार्टमेंट जो आहे, कंप्लायन्स ऑफ व्हीनस, तो पण कमी होऊन जातो आणि रिस्पॉन्ड पण करत नाही ड्रग्सला, त्याच्यामुळे पोझिशन चेंज असेल, थर्ड स्पेस लॉस असेल, हिमोरेज असेल तर तो ॲक्सेप्टही करत नाही, देतही नाही, त्याच्यामुळे ते प्रोन आहेत हायपोटेन्शनला आणि ओव्हरलोडला. पल्मोनरी एडेमा होऊ शकतो आणि इकडे हायपोटेन्शन होऊ शकतो. कंडक्शन सिस्टीम आपण बघितलं की संख्या कमी होणार आहे मसल सेल्सची, फायब्रोफॅटी इन्फिल्ट्रेशन होणार आहे, तर त्याच्यामुळे काय SA नोडचे सेल्स कमी होणार आहे, कंडक्शन कमी होणार आहे, बीटा रिसेप्टरची संख्या कमी होणार आहे, त्याच्यामुळे सेन्सिटिव्हिटी कमी होणार आहे, ॲबिलिटी टू रिस्पॉन्ड कमी होणार आहे, त्याच्यामुळे हार्ट रेट वाढत नाही, मॅक्झिमल हार्ट रेट कमी होऊन जातो आणि सायनस आहे ते सिक होऊन जातं, म्हणजे विचित्र होऊन जातं, हार्ट रेट इन्क्रीज होतो, डिक्रीज होतो किंवा ॲबनॉर्मल होतो, वेगवेगळे ब्लॉक असतात, AFib होऊ शकतो. नंतर वेसल्सचं थिकनिंग होतं, स्क्लेरॉसिस होतं, तर सिमिलरली ॲओर्टिक रूटचं पण होतं, त्याच्यामुळे ॲओर्टिक स्टेनॉसिस होतं, ॲओर्टिक स्क्लेरॉसिस पाहिजे यार, स्टेनॉसिस पण होतं. ठीक आहे, ॲओर्टिक स्क्लेरॉसिस पण होतं, स्टेनॉसिस पण होतं आहे. ठीक आहे. रिस्पॉन्सिव्हनेस कमी होतो, आपण बघितलं, सेन्सिटिव्हिटी कमी होते, संख्या कमी होते बीटा रिसेप्टर्सची, सिम्पॅथेटिक ॲक्टिव्हिटी वाढते असं म्हणतो, आणि जे आहे त्यांची ॲफिनिटी कमी होते आणि सिग्नलचं ट्रान्सडक्शन पण कमी होतं आहे. तर याच्यामुळे संख्या कमी होते, ॲफिनिटी पण कमी होते, ट्रान्सडक्शन पण कमी होते, त्याच्यामुळे रिस्पॉन्स कमी होतो आहे बीटा रिसेप्टरचा. त्याच्यामुळे एक्सरसाइजमध्ये नॉर्मली काय होतं, सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन होतं, हार्ट रेट वाढतो, व्हेनस रिटर्न वाढतो, मीन प्रेशर वाढतं आणि प्रीलोड व्यवस्थित राहतो. इथे काय आहे, तुमचं मॅक्झिमल हार्ट रेट वाढत नाही, इजेक्शन फ्रॅक्शन वाढत नाही, त्याच्यामुळे कार्डियक आउटपुट मेंटेन नाही राहत आणि प्रीलोड तुमचा व्यवस्थित असायला हवा, प्रीलोड डिपेंडंट आहे, प्रोन टू हार्ट फेल्युअर आहे, त्याच्यामुळे सप्लाय जास्त करू शकत नाही ते.
ऑटोनॉमिक हललेलं असतं, त्याच्यामुळे लबाईल असतं, वर किंवा खाली जातं, स्ट्रेसला कोप नाही करू शकत मेटाबॉलिक डिमांड्सला. आणि ह्या सर्व गोष्टी कोमॉब्स असल्या की आणखी वाढतात. रेसिपीमध्ये मसल्सचा लॉस होईल, त्याच्यामुळे ऑब्स्ट्रक्टिव्ह आणि रिस्ट्रिक्टिव्ह दोन्ही पॅटर्न होतात. फॅरेंजियल मसल्सचा टोन लॉस होईल, ऑब्स्ट्रक्शन होईल, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया होईल. एज रिलेटेड OSA वापरा. रिफ्लेक्सेस कमी होतात, कफिंग, स्वॉलोइंग, त्याच्यामुळे सिलिअरी फंक्शन पण कमी होतं, रिपीटेड मायक्रो ॲस्पिरेशन्स होतात, पल्मोनरी कॉम्प्लिकेशन्स कॉमन आहेत. नंतर ऑस्टियल चेंजेस होतील, त्याच्यामुळे कायफॉसिस होईल. हा पहिला चेंजेस सगळ्यात. फिमेल्समध्ये 50मध्ये होतो, मेल्समध्ये थोडा लेटर होतो. फिमेल्समध्ये मेनोपॉज नंतर, मेल्समध्ये 1 डिकेड नंतर. वर्टेब्रल बॉडीचं कोलॅप्स होतं, बॅरल चेस्ट होऊन जातं, डायफ्राम फ्लॅट होऊन जाते, म्हणजे तिचं कॉन्ट्रॅक्शनची कॅपॅसिटी कमी होते फ्लॅट झाली की. मग ती नंतर लॉस ऑफ मसल मास होईल, जॉईंट स्टिफ होऊन जातील, कॅल्सिफाईड होऊन जातील. या गोष्टींमुळे काय कंप्लायन्स कमी होऊन जातो चेस्ट वॉलचा, आणि लंग कंप्लायन्स वाढलेला असतो, कारण की लॉस ऑफ इलास्टिन होतं आणि सरफॅक्टंट विचित्र प्रोड्यूस होतं. त्याच्यामुळे कंप्लायन्स वाढलं म्हणजे चांगलं नाही आहे, त्या इझिली कोलॅप्सेबल आहेत, ते कोलॅप्स होतात आणि मग त्या इझिली ओपन अप होतील. हा फंडा आहे. तर क्लोजिंग कॅपॅसिटी वाढते. तर इथे चेस्ट वॉल कंप्लायन्स वाढल्यामुळे वर्क ऑफ ब्रिदिंग वाढतं. तर इथे तुमचं रेसिड्युअल व्हॉल्यूम ग्रॅज्युअली वाढत राहतो. FRC एजनुसार वाढत जाते. तर फक्त FRC आहे आणि रेसिड्युअल व्हॉल्यूम आहे जो एजनुसार वाढतो. TLC सेम राहतं. इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी कमी होत जाते, एक्सपायरेटरी पण कमी होत जाते. तर FRC एक्सीड होते 45ला सुपाईनमध्ये आणि 65ला सिटिंगमध्ये, बरोबर, 45-65. नंतर अल्वेओलरचं पण डिस्ट्रक्शन होणार आहे, त्याच्यामुळे डॅशवेस वाढणार आहे, डिफ्युजन कॅपॅसिटी पण कमी होणार आहे. सगळं काही कमी होतं, फक्त हे थोडंसं लंग कंप्लायन्स वाढणार आहे, तर ते कोलॅप्सिबिलिटी वाढते, त्याच्यामुळे ते उलट काम आहे. ते वर्क ऑफ ब्रिदिंग वाढतं आहे. रेसिड्युअल कॅपॅसिटी वाढणार आहे 5 to 10% पर इयर, पर डिकेड. व्हायटल कॅपॅसिटी कमी होते, ॲसेसरी मसल्सची पॉवर कमी होते, चेस्टचं एक्सपान्शन कमी होतं, सर्व डायनॅमिक लंग व्हॉल्यूम्स आणि कॅपॅसिटीज कमी होतात. क्लोजिंग कॅपॅसिटी फक्त वाढते, डिफ्युजन कमी होतं, डेड स्पेस वाढते, क्लोजिंग कॅपॅसिटी वाढते. AA ग्रॅडियंट जो आहे तो वाढतो आहे. नॉर्मली क्लोजिंग कॅपॅसिटी कमी असते FRCपेक्षा, 46-66ला बघितलं आपण. FRC वाढल्यामुळे तुमचं शंट क्लोजिंग कॅपॅसिटी FRCपेक्षा वाढल्यामुळे शंट होतो, मिसमॅच होतो, ऑक्सिजनेशन कमी होतं, मीन PaO2 पडायला लागतो. 20ला 90 असतो, 75ला 75 होतो, मग तिथून तो प्लाटू राहतो. मग 50 वर्षात तो 25ने कमी होतो, म्हणजे दर वर्षाला 0.4ने कमी होतो आहे असं. मीन PaO2 तुमचा तेवढा कमी होतो आहे. किंवा 100 मायनस 1/3 ऑफ एज, 75ला कॉन्स्टंट होतो आहे. नंतर हायपॉक्सिक पल्मोनरी व्हॅसोकन्स्ट्रिक्शनचा जो रिफ्लेक्स आहे तो कमी होऊन जातो. वेसल्स इन जनरलच स्टिफ होऊन जातात, रेझिस्टन्स वाढतो, त्याच्यामुळे PVR वाढतो, रिजिड होऊन जातात. तर हायपॉक्सिक पल्मोनरी व्हॅसोकन्स्ट्रिक्शन कमी झाल्यामुळे ते व्हेंटिलेशन परफ्युजन मिसमॅच जास्त होतो, त्या रिस्पॉन्ड करत नाहीत व्यवस्थित वेसल्स. CNSमध्येही रिस्पॉन्स कॅपॅसिटी कमी होऊन जाते त्यांची, हायपॉकॅपनियांना, त्याच्यामुळे तो रिस्पॉन्ड व्यवस्थित करत नाही. सेन्सिटिव्हिटी, डिप्रेसंटला सेन्सिटिव्हिटी वाढते, यांना कमी होते आणि ड्रग्सला वाढते. आणि ओव्हरऑल एज रिलेटेडमध्ये ऑब्स्ट्रक्टिव्ह आणि रिस्ट्रिक्टिव्ह दोघी पॅटर्न्स होतात. नर्वसमध्ये काय आहे, सेरेब्रल ॲट्रॉफी होणार आहे, ग्रे मॅटर कमी होणार आहे, व्हाईट मॅटर कमी होणार आहे, मेटाबॉलिझम पण कमी होणार आहे, न्यूरोट्रान्समीटर कमी होणार आहे, मोटर कमी होणार आहे, मेमरी कमी होणार आहे, डिप्रेशन होणार आहे, सेल्स रिंकेज झाल्यामुळे डायलेटेड व्हेंट्रिकल्स वाढणार आहे, गायरायची पण ॲट्रॉफी होणार आहे.
ऑटो रेग्युलेशन मेंटेन राहतं असं म्हटलं आहे, परंतु त्या फिमरच्या चॅप्टरमध्ये त्याने म्हटलं आहे की CVF ऑटो रेग्युलेशन हल्लेलं असतं. ठीक आहे, जे काही आहे. तर स्लीपची लेटन्सी वाढते, माहिती आहे. झोप लवकर लागत नाही, लागली तर लवकर ब्रेक होते, मेमरी कमी होते, एज रिलेटेड डिसीज होतात, सर्व डिमेन्शियाज होतात, अल्झायमर, पार्किन्सन, सेरेब्रल आर्टेरिओस्क्लेरोसिस होणार, परसेप्शनचा थ्रेशोल्ड वाढतो, इवन पेनचा पण थ्रेशोल्ड वाढतो, ॲक्युटी कमी होते, त्याच्यामुळे थंड त्यांना वाटत नाही, त्याच्यामुळे ते रिस्पॉन्ड करत नाही शिवरिंगने किंवा मूवमेंटने, तर त्याच्यामुळे हायपोथर्मियाला प्रोन आहेत. पेन ते कमी रिपोर्ट करतात, तर ॲनाल्जेसियाची नीड कमी होऊन जाते, हे एक पॉझिटिव्ह फक्त त्याच्यामध्ये. ब्रेनचा रिझर्व कमी आहे, सेन्सिटिव्हिटी होऊन जाते त्याच्यामुळे ॲनास्थेटिसला, त्याच्यामुळे ते पोस्ट ऑफ डेलिरियमचा चान्स जास्त होतो. इथं बघितलं आपण सेन्सिटिव्हिटी टू ड्रग्स, डिप्रेशन ड्रग्स वाढलेली असते. इथे फंक्शनल रिझर्व कमी आहे, त्याच्यामुळे सेन्सिटिव्हिटी वाढलेली आहे. वॅसोकन्स्ट्रिक्शन होत नाही, त्याच्यामुळे हायपोथर्मिया होतो. मेटाबॉलिझम पण कमी आहे, त्याच्यामुळे ते हायपरथर्मियाने रिस्पॉन्ड करू शकत नाही, हायपोथर्मिया होतो. हायपोथर्मिया झाला की पुन्हा मेटाबॉलिझम कमी होतं, विषय असून जातं. मेटाबॉलिझम कमी होतं, डिलेड रिकव्हरी होते, कोॲग्युलोपॅथी होते हायपोथर्मियामुळे, त्याच्यामुळे ब्लड लॉस होतो आणि रिस्क ऑफ इस्केमिया जास्त आहे, कारण की ते वॅसोकन्स्ट्रिक्टेड राहतात, डायलेट रेझिस्टन्स वाढलेला असतो आणि शिवरिंग झालं तर मग इस्केमिया होणार. इन्फेक्शनला व्यवस्थित रिस्पॉन्ड करत नाही, इम्युनॉलॉजिकल पण सेनेसन्स होऊन जातो. एजिंगमुळे एपिड्युरल स्पेस कमी होते, फॅट वाढते, परमिॲबिलिटी वाढते, CSFचं व्हॉल्यूम, CSFचं प्रेशर कमी होतं, मायलिनेटेड फायबर्स पण कमी होतात, त्याच्यामुळे सेन्सिटिव्हिटी वाढते, श्वान सेल्सची संख्या कमी होते, त्याच्यामुळे डिस्टन्स कमी होतं, त्याच्यामुळे कंडक्शन वेलॉसिटी वाढते आणि न्यूरॉन डिजनरेशन झालं आहे, न्यूरॉन ॲट्रॉफी वाढली आहे, पोस्ट जंक्शनल मेम्ब्रेनची थिकनिंग होणार, त्याच्यामुळे स्प्रेड बियॉन्ड युज्युअल एंड प्लेट होतो, त्याच्यामुळे एक्स्ट्रा जंक्शनल रिसेप्टर्स वाढतात. मी थोडा नाही का आला, एक्स्ट्रा जंक्शनल रिसेप्टर वाढतात, पोस्ट जंक्शनल मेम्ब्रेन थिकन होते, स्प्रेड बियॉन्ड एंड प्लेट होतो. पोझिशनिंग करण्यात प्रॉब्लेम आहे, कारण की यांची मोबिलिटी रिस्ट्रिक्टेड असते आणि स्क्लेरॉटिक आणि कॅल्सिफाईड असल्यामुळे निडल पेनिट्रेशन मुश्किल होऊन जातं. पोझिशनिंगचा प्रॉब्लेम आहे, निडल घातण्याचा प्रॉब्लेम आहे, नंतर ड्रगला सेन्सिटिव्हिटी वाढलेली आहे, कारण की परमिॲबिलिटी वाढली आहे, न्यूरॉनची संख्या कमी आहे, मायलिन कमी होतं, टिश्यू बॅरियर पण कमी होतात, टिश्यूचं साईजच कमी होते, लीन मास. नंतर इन जनरल मसल मास पण कमी होतं आहे, त्याच्यामुळे डोस कमी लागायला हवा, परंतु न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंगचा डोस रिड्यूस नाही होत. हे एक टिपिकल आहे की न्यूरोमस्क्युलर ब्लॉकिंगचा डोस कमी नाही करावा लागत, बाकीच्यांचा डोस ॲनास्थेटिक डोस कमी करावा लागू शकतो, पण हा नाही. तर 30 नंतर 1ने कार्डियक आउटपुट पडतो, 40 नंतर GFR 1ने पडतो, BP 50 नंतर 1ने वाढतो. कार्डियक आउटपुट, GFR, BP एक दरवर्षी 1-1ने चेंज होतो आहे. तर GFR त्याच्या कार्डियक आउटपुटने पण कमी होतो, नंतर ग्लोमेरुलोस्क्लेरोसिसमुळे पण कमी होतो, त्याचा स्वतःचा पण आउटपुट कमी होतो, त्याच्यामुळे पण क्रियाट सेम राहतं, कारण की मसल मास पण कमी आहे, फिल्ट्रेशन पण कमी झालं, पण मसल मास पण कमी होतो, नंबर ऑफ ग्लोमेरुलाय पण कमी होतो, ते सिक्रेटरी त्यांच्या पॉवर पण कमी होणार, मग क्रियाट इज नॉट गुड इंडिकेटर. ब्लड फ्लो कमी होतो नेफ्रॉन्सला, नेफ्रॉनची संख्या पण कमी होते, त्याच्यामुळे ड्रग्सचं क्लिअरन्स कमी होऊन जातं. रिनलची व्हस्क्युलॅरिटी कमी होते आणि कार्डियक आउटपुट पण कमी होतं, या दोघींमुळे कार्डियक रिनल इस्केमियाला प्रोन आहेत. नेफ्रोटॉक्सिक ड्रग्सला सेन्सिटाइज्ड आहेत. नंतर डायबेटिकमुळे नेफ्रोपॅथी होते, हायपरटेन्शनमुळे नेफ्रोपॅथी होते, एनसेड आणि एसमुळे पण त्रास होतो त्यांना. युरिनरी रिटेन्शनला जास्त प्रोन आहेत, त्याच्यामुळे पण ॲजिटेशन होतात. बेनाईन प्रोस्टेटिक हायपरट्रॉफीमुळे कॅथेटरायझेशन मुश्किल होऊन जातं किंवा मग टाकलं जबरदस्ती तर ट्रॉमा होईल. सोडियम हँडल नाही करू शकत, फ्री वॉटर हँडल करू शकत नाही, सोडियम लॉस होतो, फ्री वॉटर लॉस होतो, युरिन कॉन्सन्ट्रेट पण नाही करू शकत, डायल्यूट पण नाही करू शकत, थर्स्ट मेकॅनिझम पण कमी आहे, त्याच्यामुळे डिहायड्रेट होतात,
सॉल्ट लोड डीला हँडल नाही करू शकत, रिटेन्शन होतं, एक्सपान्शन होतं. बॉडी मास कमी आहे तर एक्सचेंजेबल पोटॅशियम कमी आहे, त्याच्यामुळे पोटॅशियमचं बफर कमी होतं, हायपोकॅलेमियाला प्रोन आहेत आणि त्याच्यामुळे मग ते ऑलरेडी हार्ट पण वीक आहे, तर हायपोकॅलेमियामुळे मायोकार्डियल आणि कंडक्शनचे प्रॉब्लेम जास्त होतात. हायपोकॅलेमिया एल्डरलीमध्ये जास्त डेंजरस आहे. नंतर जी आयमध्ये मोटिलिटी कमी होणार, कॉन्स्टिपेशन किंवा इनकंटिन्युअन्स होणार, B12ची डेफिशियन्सी होणार, ऑस्टिओपोरोसिस होणार, ॲसिडिटी डिस्पेप्सिया होतो. हेपॅटिकमध्ये ब्लड फ्लो कमी होतो, फंक्शनल पण कमी होतं, मेटाबॉलिझम कमी होतं. त्याच्यामुळे जे ऑक्सिडेशनवाले आहेत त्यांचं फावतं ऑक्सिडेटिव्ह कॅपॅसिटी कमी होते. फेज 1 ऑक्सिडेशन रिडक्शन हायड्रोलिसिस CYP450ची कॉन्ज्युगेशन सेम राहतं, ॲसिटायलेशन कॉन्ज्युगेशन सेम राहतं. तर जे फर्स्ट पासवाले ड्रग आहेत केटामिन, ओपिओइड, लिग्नोकेन, हाय हेपॅटिक एक्स्ट्रॅक्शनवाले त्यांचं मेटाबॉलिझम कमी होतं. तर पार्टली ब्लड फ्लो कमी आहे, मेटाबॉलिझम कमी आहे याच्यामुळे. मस्क्युलोस्केलेटलमध्ये मसल मास कमी आहे, त्याच्यामुळे क्रिएट कमी होतं, परंतु GFR पण कमी होतं, ते बॅलन्स होऊन जातं. मसल मास कमी झाल्यामुळे तुमचा जो सेकंड कंपार्टमेंट आहे तो छोटा होऊन जातो आणि इंट्रासेल्युलर वॉटर पण कमी होतं. तर इन जनरल बॉडी वॉटर कंटेंट कमी होतो, सेंट्रल कंपार्टमेंट पण छोटा होतो, सेकंड कंपार्टमेंट पण छोटा होतो, बॉडी फॅट वाढतो, थर्ड कंपार्टमेंट वाढतो. त्याच्यामुळे लिपिड सोल्युबल ड्रग्स जे आहेत त्यांचं इलिमिनेशन स्लो होऊन जातं, रिकव्हरी वाढून जाते कारण की ते फॅटमध्ये जाऊन बसून राहतात. मसल मास कमी होतं, बोनची डेन्सिटी कमी होते, सायनोवियल मेम्ब्रेनचं लुब्रिकेशन कमी होतं, जॉईंट स्टिफ होतात, बोन पोरस होऊन जातील, पोरोसिस होतं, फ्रॅक्चर होतं, सबक्यूट फॅट कमी होतं, त्याच्यामुळे स्किनचं टर्गर जातं, स्किन फ्रजाईल होऊन जाते, पोझिशनिंगमध्ये प्रॉब्लेम आहे जॉईंट्सचा, स्किन्सचा. मेटाबॉलिझममध्ये पण प्रॉब्लेम आहे, मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी कमी होते कारण की लीन टिश्यूज कमी होऊन जातो, मसल मास कमी होतं, ऑटोनॉमिक इम्पेअरमेंट होते, रिफ्लेक्सेस ब्लंट होतात, हीट लॉस होतो कारण की फॅट नाही आहे आणि हीट जनरेट पण होत नाही, त्याच्यामुळे हीट टॉलरंट नाही आहेत, हीट स्ट्रोक, हायपोथर्मिया होतो. इन जनरल इन्सुलिनचं पण सेनेशन्स होतं, सिक्रेशन कमी होतं, एंड ऑर्गनला पण इफेक्ट एवढा चांगला येत नाही, त्याच्यामुळे ग्लुकोज इंटॉलरन्स होऊन जातो. ग्लुकोजचा लोड ते हँडल करू शकत नाही कारण की ग्लुकोज दिल्यानंतर ते मसलमध्ये मेनली जातं, इथे मसल मास नाही आहे त्याच्यामुळे स्टोरेज नाही होत, त्याच्यामुळे हायपरग्लायसेमिया होतो. नंतर रिनल थ्रेशोल्ड इज रिलायबल नाही आहे, अनप्रिडिक्टेबल बिहेव करतं रिनलमध्ये शुगरचं एक्सक्रिशन. नंतर हिमॅटोलॉजिकल पण सगळं सेनेसन्स होणार आहे, हिमॅटोपोएटिक स्ट्रेंथ कमी होणार आहे, स्टेम सेल एजिंग होणार, इम्युनोसेनेसन्स होणार, इन्फेक्शन्स काउंटरॅक्ट नाही होणार, वुंड हिलिंग कमी होणार आणि आपल्याला माहिती सेप्सिसमध्ये फीवर आणि WBC ल्युकोसायटोसिस पण नाही, फीवर पण नाही आहेत त्यांना.